नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आज ना घरामध्ये सगळ्यांना उपवास होते म्हणून मी साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार होती. त्याच्यासाठी साबुदाणा हा रात्री भिजवून ठेवलेला होता. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी 2 बटाटे मस्त स्वच्छ धुवून कापून घेतले होते. थोड्या मिरच्या पण कट करून घेतलेल्या होत्या आणि ताजी कोथिंबीर घेतलेली होती. साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारे शेंगदाणे मी एकत्रच भाजून घेतलेले होते. मग ते हाताने छान साफ करून घेतले आणि ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतले. कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरे टाकून छान तडतडू दिले आणि मग त्याच्यामध्ये बटाटे आणि मिरची फ्राय करायला टाकली. ते फ्राय झाल्यावर मग त्याच्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरतून मस्त ताजी कोथिंबीर टाकली आणि ते छान फ्राय होऊ दिलं. आता आमची साबुदाणा खिचडी रेडी झाली होती. त्यानंतर मी शेंगदाण्याची आमटी बनवायला घेतली. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतली. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकले. ते छान तडतडू दिले आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतलं. मग तेल सुटेपर्यंत ते छान फ्राय करून घेतलं आणि वरतून पाणी ऍड केलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरतून 2 चमचे साखर टाकली. आम्ही तर अशी आमटी उपवासाला नेहमी बनवत असतो. तुम्ही आज काय स्पेशल बनवलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.